कोकणातील सणोत्सवांना जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी. आता मुंबई ते कोकणाचा प्रवास होणार आहे अधिक जलद आणि सुरक्षित. राज्य शासनाने मुंबई ते जयगड रत्नागिरी आणि मुंबई ते विजयदुर्ग सिंधुदुर्ग अशी 2 रोरो बोट सेवा सुरू केली आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी याची माहिती दिली असून 1 सप्टेंबरपासून या सेवेला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या जलवाहतूक सेवेची आखणी करण्यात आली. केंद्रीय शिपिंग मंत्रालय आणि राज्य बंदरे विभागाकडून 147 परवानग्या मिळाल्यानंतर ही सेवा सुरू होणार आहे. हवामान सुरळीत होताच प्रवाशांसाठी ही बोट सेवा उपलब्ध होईल. भाऊचा धक्का ते जयगड फक्त 3 तास, तर भाऊचा धक्का ते विजयदुर्ग 5 तास इतका प्रवास करता येणार आहे. जेट्टीवरून शहरामध्ये जाण्यासाठी बसेसचीही व्यवस्था केली आहे. ही बोट म्हणजेच M2M रोरो, दक्षिण आशियातील सर्वात वेगवान बोट. तब्बल 25 नॉट स्पीडने ही बोट धावणार आहे. इकॉनॉमी वर्गात 552, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 44, बिझनेस क्लासमध्ये 48, तर फर्स्ट क्लासमध्ये 12 प्रवाशांची सोय आहे. वाहनांसाठी ही जागा असून 50 चारचाकी, 30 दुचाकी आणि मिनी बस वाहतुकीची सुविधाही उपलब्ध आहे. भाड्यांबाबत बोलायचं झालं तर इकॉनॉमी क्लास 2500 रुपये, प्रीमियम इकॉनॉमी 4000 रुपये, बिझनेस क्लास 60,500 रुपये आणि फर्स्ट क्लास 9000 रुपये इतका दर निश्चित केला आहे. वाहनांसाठी चारचाकीसाठी 6000, दुचाकीसाठी 1000, सायकलसाठी 600, तर मिनी बस आणि मोठ्या बससाठी क्षमतेनुसार भाडे आकारले जाणार आहे. भविष्यात या सेवेत श्रीवर्धन, मांडवा यांसारखे नवीन थांबेही जोडले जाणार आहेत. यासाठी जेट्टीची उभारणी सुरू आहे. मुंबई ते कोकण समुद्रमार्गे होणारा हा प्रवास कोकणवासियांसाठी ठरणार आहे एक नवा, सोयीस्कर आणि आनंददायी अनुभव. ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज रत्नागिरी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.